नमस्कार मैत्रिणींनो, चला तर आज आहे ना आपण चिकन दम बिर्याणी कशी बनवायची ते बघूया। तर इथे आहे ना मी अर्धा किलो स्वच्छ धुवून चिकन घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये ना मी 100 ग्रॅम आहे ना दही ॲड केलेलं आहे आणि इथे आलं लसूण पेस्ट ना तयार करून ठेवलेली आहे। ती 2 ते 3 चमचे आपण त्याच्यात टाकलेले आहे आणि त्याच्यानंतर आहे ना थोडेसे अर्धा चमचा आहे ना हळद पावडर आपण त्याच्यात ॲड करणार आहोत। त्यानंतर आहे ना इथे मी गरम मसाला 1 चमचा ॲड करणार आहे। मसाला ॲड केल्यानंतर आहे ना आपण आहे ना तिथे त्याच्यात आहे ना 1 चमचा तिखट पण ॲड करणार आहोत। 1 चमचा तिखट ॲड केलं की त्याच्यानंतर आहे ना आपण इथे आहे ना 1 वाटी मी आहे ना पुदिना घेतलेला आहे बारीक कटिंग करून, तो त्याच्यात ॲड करणार आहोत। 1 वाटी ना कोथिंबीर घेतलेली आहे, ती पण त्याच्यात ॲड करणार आहे आणि ते छानपैकी हाताने आहे ना असं एकजीव करून घेणार आहे। छानपैकी सगळं प्रत्येक पिसाला आहे ना ते ग्रेव्हीसारखं असं लागलं पाहिजे, त्यासाठी आपण एकजीव करून घ्यायचं आहे दही वगैरे। त्याच्यानंतर आहे ना मी चवीनुसार मीठ आणि धना पावडर हे पण याच्यात ॲड करणार आहे आणि परत छानपैकी आहे ना असं एकजीव करून आहे ना 10 ते 15 मिनटं आहे ना ते चिकनमध्ये सर्व त्याचे अर्क उतरण्यासाठी आहे ना आपण साईडला ठेवून देऊया। त्याच्यानंतर इथे एक पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आहे ना मी 2-3 चमचे तेल टाकलेलं आहे आणि 1 चक्रफूल, 2-3 तेजपत्ता आणि शाही जिरे घेतलेले 1 चमचा आणि 1 मोठी वेलची असते ना ती घेतलेली आहे आणि ते छानपैकी त्याच्यात परतून घ्यायचं आहे। ते परतल्यानंतर आहे ना 1-1.5 आहे ना तांब्या मी पाणी त्याच्यात ॲड करणार आहे आणि एकीकडे मी अर्धा किलो आहे ना तांदूळ आहे ना मी भिजत ठेवले होते अर्धा तासापूर्वी आणि ते भिजल्यानंतर त्यातलं पाणी मी काढून ठेवलेलं आहे। इथे ना चवीनुसार मीठ मी त्याच्यात ॲड करते आहे। पाण्याला छान उकळी आली की आपण त्याच्यामध्ये ना हे तांदूळ आहे ना ते तांदूळ ॲड करणार आहोत आणि तांदूळ ॲड केल्यानंतर ना ते 70 ते 80% शिजवायचे आहे, कारण दम बिर्याणी करायची आहे ना त्यासाठी मग नंतर परत आहे ना वाफ द्यायला लागते। तोपर्यंत आपण बाकीचा मसाला मी तुम्हाला इथे सांगते। इथे बारीक कटिंग करून कांदे घेतलेले 7-8। इथे ना गरम मसाला आहे ना जो आपण खडा मसाला बोलतो, त्यात मी ना लवंगा घेतलेले 7-8, 5-6 वेलची घेतलेली आहे जी हिरवी असते ती, 1 मोठी वेलची आणि दालचिनीचे छोटासा 2 तुकडे घेतलेला आहे आणि मिरे घेतलेला आहे, ते मिक्सरमधून आबडधोबड बारीक केलेले आहे। इथे ना मी 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या उभ्या कटिंग करून, 4 ते 5 टमाटे पण कटिंग करून घेतलेले आहे आणि उभा कांदा पण आपण परतून घ्यायचा आहे जरासा काळपट होईपर्यंत, तो आपल्याला जेव्हा बिर्याणी होईल ना त्याच्यावरून टाकण्यासाठी। त्यासाठी आहे ना मग हे सगळं साहित्य मी तयार केलेलं आहे। आलं लसूण पेस्ट अगोदरच जास्त बनवून ठेवली होती। आता इथे कढई तापायला ठेवलेली आहे, कढईमध्ये ना मी तेल तापायला ठेवलेलं आहे। तोपर्यंत इकडे पाण्याला छान उकळी आलेली आहे, दुसऱ्या गॅसवर ठेवलेले आहे मी, तर त्याच्यात आपण तांदूळ ॲड करू। इकडे मी कांदा परतायला टाकलेला आहे, तर कांद्यामध्ये ना लवकर परतण्यासाठी मी चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद पावडर ॲड केलेली आहे। तर कांदा छान असा गुलाबीसर होईपर्यंत आपण परतून घेऊया। गुलाबीसर परतून झाला की त्याच्यात टमाटे ॲड करायचं आहे। इथे टमाटे ॲड केलं की ते पण मऊसर छानपैकी त्याच्यामध्ये मेल्ट होईपर्यंत आहे ना परतून घ्यायचं आहे आणि ते लवकर परतण्यासाठी आहे ना गॅस कमी करायचा आहे आणि छानपैकी त्याच्यावर आहे ना झाकण ठेवून आहे ना 5 ते 10 मिनटं आहे ना तसंच ठेवून द्यायचं आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही। मग तोपर्यंत कसं आहे कांदा आणि टमाटा छान मऊ असा होतो। त्याच्यानंतर आहे ना त्याच्यात आलं लसूण पेस्ट मी ॲड केलेली 5 ते 6 चमचे। आलं लसूण पेस्ट टाकलं ना का त्याचा फ्लेवरमुळे आहे ना बिर्याणीची चव अजून वाढते। तर त्याच्यात आता जे हे गरम मसाला खडा मसाला होता त्याची जे आपण मिक्सरमधून पूड केली होती ना ती त्याच्यात ॲड करणार आहे मी आणि छानपैकी परतून घेणार आहे। एवढा सुगंध छान दरवळला आहे ना कॉम्बिनेशनमुळं, खूप सुंदर असा छान असं सुगंध आलेला आहे। आता हे जे चिकन आहे ना ते मेल्ट केलेलं आहे ना, जे मेल्ट केलेलं आहे ना आपण ते त्याच्यात टाकणार आहे। तर ते पण आहे ना छानपैकी परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये। त्याच्यात आहे ना परतून घेतलं हे जे भांड्यामध्ये आपण टाकलं होतं ना चिकन, त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करून आहे ना आपण त्याच्यात टाकणार आहे, बाकीचं पाणी टाकणारच नाही जास्त। चिकन हे वाफेवरच होऊन द्यायचं आहे मस्तपैकी आणि आता त्याच्यावर आहे ना चवीनुसार मीठ टाकायचं आहे
आणि चवीनुसार मीठ टाकून मी त्याच्यावर झाकण ठेवून छानपैकी बाजूला ठेवलेलं आहे. त्याच्यावर चालू आहे गॅस तो झाकण ठेवून. आणि इकडे भात पण 70-80% शिजलेला आहे. इकडे पहा तुम्ही चिकन पण छानपैकी शिजलेलं आहे आपलं मऊसर. चला तर मग आता आपण आहे ना पुढची तयारी करूया. इथे एक मी मोठं पातेलं घेतलेलं आहे. त्याच्यात आहे ना खाली ना भाताचा थर लावायचा आहे. भाताचा थर लावला की वरून त्याच्यावर चिकनचा थर लावायचा आहे. आहा, असं भारी चिकनचं स्मेल येतोय ना की बस रे बस. आता हे छानपैकी आपण आहे ना मस्त असं पसरून घ्यायचं आहे त्याच्यावर लेअर. आणि त्याच्यानंतर परत भाताची लेअर टाकायची आहे. एवढं छान खमंग वास सुटला आहे ना घरभर, मस्तच. हे बघा इथे मी परत भाताचं आहे ना लेअर टाकून घेत आहे. छानपैकी एकावर एक भात चिकन, परत भात, परत चिकन, परत भात, असे लेअर जेवढा असेल ना तेवढं आपण त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे. इथे पहा त्याच्यानंतर मी भाताची लेअर टाकले ना, जो आपण कांदा परतून ठेवला होता ना चांगलं छानपैकी, तर तो त्याच्यावरून मी ॲड करणार आहे. आणि त्याच्यानंतर कोथिंबीर टाकणार आहे. पहा आत्ताच कलर एवढं सुंदर वाटतोय ना की बस. आणि इथे मी ना दुधामध्ये ना येल्लो कलरचा आहे ना कलर मिळतो खाण्याचा, तर तो मी त्याच्यात आहे ना थोडासा ॲड करून आहे ना छानपैकी त्याच्यावरून टाकत आहे. हे पहा इथे किती सुंदर असा कलर दिसतोय. त्याच्यानंतर परत आपण भाताचा एक थर देणार, याचा चिकनचा एक थर देणार आहे त्याच्यावरून. आता इथे पाहू शकता तुम्ही जे राहिलेलं चिकन आहे ना ते सर्व मी त्याच्यावर ॲड करणार आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना मी त्याच्यावर भाताचे लेअर ठेवणार आहे. इथे पाहू शकता पूर्ण चिकन आहे ना ठेवलेलं आहे. कसं आहे ना, अर्धा किलो चिकन असेल ना तर त्याला अर्धा किलो तांदूळ वापरा. त्याच्यामुळं काय होतं, बिर्याणी खूप सुंदर अशी होते. जास्त भातही नाही आणि जास्त पिसाही नाही असं प्रमाण होतं. ते इथे पहा तुम्ही भात ठेवलेला आहे. त्याच्यावर परत आपण ते कांदा राहिलेला सर्व टाकलेला आहे. कोथिंबीरवरून ॲड केलेलं आहे. आणि परत आपलं जे राहिलेलं आहे ना दुधाचं बॅटर ते पूर्ण त्याच्यावरून ॲड करणार आहोत. हे पहा किती सुंदर असा कलर दिसतो. इथे तुम्ही ना हिरवा कलर, लाल कलर असतो ना खाण्याचा, तो पण यूज करू शकता. किंवा इथं केशर असतं ना आपलं, केशर दुधामध्ये टाकून त्याच्यावर आपण सोडू शकतो. हे पहा इथे मी ना तवा तापायला ठेवलेला आहे. तर कमी गॅस करून त्याच्यावर छानपैकी हा भाताचा तोप ठेवायचा आहे. त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनटं अजिबात लक्ष द्यायचं नाही. हे पहा 10 मिनटानंतर एवढं सुंदर असे आपली बिर्याणी तयार झालेली आहे ना की बस रे बस. खूप सुंदर असा वास घरभर पसरलेला आहे. हे पहा इथे किती सुंदर असं दिसतंय. ते मी तुम्हाला दाखवते एका प्लेटीत घेऊन. हे पहा, आहा हा हा किती सुंदर असा आलं ना तोंडाला पाणी बिर्याणी बघून. काय मग ह्या पद्धतीने तुम्ही नक्की बिर्याणी बनवा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कशी झाली. आणि लाईक तर नक्की करा. हे पहा ह्या पद्धतीने तुम्ही बिर्याणी करा, खूप सुंदर लागते दम बिर्याणी या पद्धतीने केल्यानंतर. चला मग या लागा तयारीला.